वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरवेती देवी कुबेरे तैशीची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय ज्याची करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी कुरण मिथ्या भान मजची माझे होतसे अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणी भजावा राम तो मीच्या आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. पूर्वपक्षाचं मताचा विचार केलेला आहे. पूर्वपक्षाचं मत काय आहे ते जाणून घेऊन त्या मताचं थोडक्यात खंडन करून सिद्धांत मतच योग्य कसं आहे हा विचार चालला आहे. अध्यासाच्या संबंधाने अध्यास कशामुळे होतं, अध्यासाला कारण काय, त्याचा विचार विस्ताराने केलेला आहे. कारणाध्यास आणि कार्याध्यास. तेव्हा त्याचा आपण विचार करून आलो. त्याच्या पुढचा आता विचार सांगतात की पूर्वपक्षाने मत मांडलं होतं कार्याध्यास होण्याकरता 3 दोष कारण आहेत: प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. याच्यामुळं अध्यास घडतो असं पूर्वपक्षाने मत सांगितलं होतं. त्याचं नेमकं काय मत आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे का याच्याविषयी सिद्धांत मताने त्याचा विचार मांडलेला आहे. कार्याध्यास हे दोष तरी कारण नाहीत असं सिद्धांत मत आहे की कार्याध्यास घडण्याकरता 3 प्रकारचे दोष जे सांगितले ते याला दोष लागू पडत नाहीत. कोणते दोष? एक प्रमाण, प्रमाता, प्रमेय आणि प्रमेय 3 सांगितले. प्रमाण, प्रमाता, प्रमेय. प्रमाण म्हणजे साधन, प्रमाता म्हणजे पाहणारा आणि प्रमेय म्हणजे ज्याला पाहायचं. पूर्वपक्षाचं मत आहे 3 ठिकाणी दोष असतात त्यामुळं अध्यास घडतो असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे जी वस्तू पाहिजे त्या वस्तूच्या ठिकाणी दोष आहे, पाहणाऱ्याच्या ठिकाणी दोष आहे, आणि ज्याच्याद्वारे पाहिलं जातं त्याच्या ठिकाणी दोष आहे. त्याच्याकरता उदाहरण दिली. कुठली उदाहरण दिली? शुक्ती, रजत, रज्जू, सर्प, स्थाणू, पुरुष. 3 उदाहरण त्यांनी दिलेले. ह्या उदाहरणाच्या द्वारे त्यांनी ते आपल्याला पटवून दिलेलं आहे. तो अपूर्व पक्षाचा अनुवाद: प्रमात्याची ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाची ठिकाणी पित्त मलादी आणि प्रमेयाची ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासात कारण आहेत आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये सादृश्य नाही. प्रमाता व प्रमाणांची स्वरूपेच असिद्ध आहेत म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. हे मागं येऊन गेलेलं आहे. ते वाचलं असेल, लक्षात राहिलं असेल तर लक्षात येईल बरं का. मागं हे येऊन गेलेलं आहे. त्याचा विस्तार मागं विस्ताराने झालेला आहे. कसं त्याचं विवरण पुढे गेलेलं आहे. तेव्हा पूर्वपक्षाने हे मत मांडलेलं आहे की हे असेल तर अध्यास घडतो. त्याचं मत काय इथं थोडंसं दिग्दर्शित केलेलं आहे. त्याचं समाधान सांगत असताना असं समाधान सांगतात की सिद्धांत मताने
परंतु ते म्हणणे बरोबर नाही. पूर्वपक्षाने मांडलेलं जे मत आहे ते बरोबर नाही. का नाही? तर त्याचं कारण असं, अध्यास करण्याकरता काय कारण लागतं त्या कारणाचं लक्षण मागं केलेलं आहे. बरं का? आपण ते लिहून घेतलेलं आहे. ज्याचे असण्याने कार्य होते आणि नसण्याने होत नाही असे कारणाचे लक्षण केले आहे. बरं का? असं लक्षण. ह्या लक्षणामध्ये पूर्वपक्षाने मांडलेलं मत जुळत नाही. बरं का? जे लक्षण सिद्धांत मतांनी सांगितलं, कोणतंही कार्य सिद्धीला जाण्याकरता जे असावं तर घडतं, नसेल तर घडत नाही. असण्याने नसण्याने. हां, आता हे तिघं आले नाही म्हणून पाठ थांबला नाही, ते कारण नाही. असलं तरी पाठ होतो, नसलं तरी पाठ होतो. न ते आलेच नाही, मग ते याला मुख्य कारण. म्हणजे असण्याने कार्य होतं आणि नसण्याने होत नाही, त्याला कारण अशी संज्ञा दिलेली आहे. त्याला उदाहरण दिलेलं आहे घटाचं. मातीचा घट तयार करण्याकरता काय काय लागतं यादी दिली. दंड, चक्र, कुलाल आणि मृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. म्हणून दंड, चक्रादी घटाचे कारण आहेत असे दोषत्रे नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. बरं का? उदाहरण सांगितलं की घट, दंड म्हणजे काठी, कुलाल म्हणजे कुंभार, मृत्तिका पुढे दिली माती. दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका. चक्र, त्या चक्रावरती ते मातीचं गाडगं तयार करतात. मातीचं गाडगं तयार करतात. तो मातीचा गोळा तयार केला जातो, त्या चक्रावरती ठेवला जातो आणि ते चक्र फिरवावं लागतं. चक्र फिरवून एक हात आणि एक अशी हातामध्ये काठी असते, ते बरोबर त्याला लावून असा आकार देतात. बरं का? एका बाजूनं हात आणि एका बाजूनं काठी असते. म्हणून 4 गोष्टी लागतात घट तयार होण्याकरता. कोणत्या 4? दंड, चक्र, कुलाल आणि मृत्तिका. हे असेल तरच घट तयार होतो. यातलं 4 पैकी एक नसेल तर घट तयार होत नाही. मातीचा ढीग आहे, चक्र आहे, दंड आहे आणि कुंभार मेला आहे. घट होणार नाही. कुंभार आहे, माती आहे, दंड आहे, चक्र नाही, तरी होत नाही. बरं का? दंड आहे, चक्र आहे, कुंभार आहे, माती नाही, तरी होत नाही. असण्याने होतं आणि नसण्याने होत नाही, ते त्याला ते कारण सांगितलं. म्हणजे घट तयार होण्याकरता त्या घटाला कारण काय? 4 गोष्टी सांगितल्या. दंडही कारण आहे, चक्रही कारण आहे, कुंभारही कारण आहे आणि माती कारण आहे. हे असेल तरच घट तयार होतो, नसेल तर होत नाही. म्हणजे असण्याने होतं आणि नसण्याने होत नाही, ते कारण. अशी कारणाची व्याख्या केला. लक्षात ठेवा. अशा काही गोष्टी लिहून ठेवा, त्याला अंडरलाईन करायचं. त्या एक विचारसागर खराब झाला तर चालतोय. शाळेत शिकताना कसं ते सांगतात VIP, हा प्रश्न येणार आहे बघा तुम्हाला परीक्षेला, तिथं लिहून ठेवलेला अंडरलाईन करा म्हणतात. तसं पेननं ते करायचं, लक्षात येते वाचताना. ते महत्त्वाचं आहे. मग आता हा विचार कारणाच्या संबंधाने सांगितला. नसतील तर घट होत नाही म्हणून दंड, चक्रादी घटाचे कारण आहेत. तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. बरं का? दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. दोष नसतानाही अध्यास
घडतो. हां, दोष असेल तरच प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमेयाच्या ठिकाणी आणि प्रमात्याच्या ठिकाणी दोष असेलच अध्यास घडतो, नसेल तर तो घडतो बरं का. असायलाच पाहिजे असं काय नसताना सुद्धा घडतो. म्हणून ते त्याचं कारण म्हणता येत. असलं तरी घडतो आणि नसलं तरी घडतो, असायलाच पाहिजे असं नाही. पूर्वपक्षांनी काय मानले, हे दोष असेल तरच अध्यास घडतो. हे दोष असेल तर तिने प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमेयाच्या ठिकाणी आणि प्रमात्याच्या ठिकाणी दोष असेल तर अध्यास घडतो. सिद्धांत मत आहे ते दोष असायलाच पाहिजेत, असं काही नसताना सुद्धा अध्यास घडतो. असायलाच पाहिजे असं काही नाही, नसताना सुद्धा होतो. म्हणून ते लक्षणाने जुळत नाही. आमचं लक्षण काय, जे असण्याने होतं आणि नसण्याने होत नाही त्यालाच आम्ही कारण मानतो. तुमचं या कारणाच्या लक्षणात तुमचं कारण जुळत नाही. लक्षात आलं का? होय, रामाबरोबर गेलं लक्ष्मण वनवासाला. लक्षात येतं का नाही? तू म्हणून कॉपी विचार. कारणाचं लक्षण काय केलं, जे असण्याने होतं आणि नसण्याने होत नाही. त्याला उदाहरण काय दिलं, कुंभाराचं दिलं. कुंभार पाहिजे, काठी पाहिजे, माती पाहिजे आणि चक्र पाहिजे, तरच गाडगं तयार होतं, नाहीतर होत नाही. लक्षात आलं? तसं पूर्वपक्षांनी मत मांडले, ह्या तिघांच्या ठिकाणी दोष पाहिजेत, प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमेयाच्या ठिकाणी आणि प्रमात्याच्या ठिकाणी. दोष असेल तर अध्यास घडतो. सिद्धांत मत आहे दोष नसताना सुद्धा अध्यास घडतो. आलं लक्षात? दोष नसताना सुद्धा अध्यास घडतो. तेव्हा त्याला कारण मानायलाच पाहिजे असं काही नाही, नसताना सुद्धा होतो बरं का. कसं होतो दिलेलं आहे, ते मागचंच आहे. तोच विचार आपल्याला सिद्धांत मतांनी पटवून दिलेला आहे. पूर्वपक्षाने मानलेलंच मत आहे, पण तेच मत दुरुस्त करून सांगितलेलं आहे. हे असं सांगितल्यानंतर लक्षात येतं की त्याच्या नसण्याने असण्याने घडतं आणि नसण्याने घडत नाही. हे कारण आहे. ते थोडं समजून घेतलं तर तिला हो, मग वाक्य मग ते समजून घ्या. त्या मग ते पुन्हा पुन्हा मागं रिपीट करा. पूर्वपक्षांचे दोष सांगितले ते पूर्वपक्षाचं मत आहे ह्या तिघांच्या ठिकाणी दोष असेल तर अध्यास घडतो असं तो म्हणतोय. प्रमाणाच्या ठिकाणी पूर्वपक्षी काय म्हणतो, प्रमाण, प्रमेय आणि प्रमाता ह्या तिघांच्या ठिकाणी दोष असेल तर अध्यास घडतो. सिद्धांत मत आहे दोष नसताना सुद्धा अध्यास घडतो. कसं घडतं त्याच्याकरता ते लक्षण सांगितलं. असण्याने घडतं आणि नसण्याने घडत नाही, त्यालाच कारण म्हणावं, त्यालाच कारण म्हणावं. म्हणून एक लक्षण सांगून आपल्याला ते पटवून देतात. त्यांनी सांगितलेलंच उदाहरण आहे. त्याच उदाहरणात त्यांनी कसं त्याच्या दृष्टीने पाहिलं. आता आपण आपल्या दृष्टीने सिद्धांताच्या दृष्टीने पाहायचं, सिद्धांताच्या दृष्टीने पाहिजे. एकच वस्तू आहे पण पाहणाऱ्याची दृष्टी भिन्न आहे. पाहणाऱ्याची दृष्टी भिन्न आहे. पदार्थ बदलत नाही. एखादा संसारिक एखाद्या पदार्थाकडे पाहतो आणि एखादा वैराग्यवान एखाद्या पदार्थाकडे पाहतो. पाहण्याची दृष्टी दोघांची वेगळी आहे. तसं तेच दृष्टांत आहे. पूर्वपक्षाने पाहून दोष कसा आहे ते सांगितलं. सिद्धांत मताने तोच दृष्टांत आहे, पण दोष कसा नाही ते सांगितलं बरं का. म्हणजे पूर्वपक्षाने जे मांडलेलं मत आहे त्या मत मानण्यामध्ये दोष आहे असं लक्षात ठेवायचं, निर्दोष नाही. त्यांनी जे सांगितलं त्याचं मत ना ते दोषयुक्त आहे. मत असं असावं, निर्दोष असावं. ऐकताना बरोबर आहे असं वाटतं, ऐकताना बरोबर आहे असं वाटतं, पण सिद्धांत मताच्या द्वारे जेव्हा आपण ते विचाराने पटवून दिलं जातं तर लक्षात येतं नाही नाही हेच बरोबर आहे. व आधी तेच बरोबर आहे तुम्ही म्हणत होता ना, नाही आम्हाला कळालं.
बाहेरचं कळाल्यामुळं मग लक्षात येते की हो कळालं नाही किंवा हे दोषयुक्त आहे. हो. सिद्धांत मत ऐकल्याशिवाय पूर्वपक्षाचं मत आपल्याला खोटाही कळत नाही. पण सिद्धांत मत ऐकण्याच्या अगोदर मात्र तेच खरं असं वाटतं, तेच खरं असं वाटतं. आता वाणीनं बोलणं, एखाद्यावरती एकाने रागावलं, रागावणं चांगलं का वाईट आहे? चांगल्यासाठी चांगलं. हां, मग त्यात सांगितलं रस्त्यावरती रागावणं चांगलं आहे, पण एखाद्या मंदिरात रागावणं चांगलं नाही. देवाच्या जवळ तुम्ही जर रागावला तर त्या रागावणे देवाचा अपमान होतो. तेच तुम्ही कुणी नसताना रागावला ना, ते रागावणं योग्य. मोठ्या व्यक्तीच्या जवळ आपण असताना कुणाजवळ रागात बोलायचं नाही. त्या बोलण्याने तुम्ही त्याला रागावला, पण त्यांच्या देखत रागावला, त्यांचा अपमान झाला. कुणाजवळ कसं बोलावं याची काय मर्यादा आहे ना. रागावूनच आहे, पण योग्य आहे. पण कुठं योग्य आहे आणि कुठं अयोग्य आहे कळलं पाहिजे. रागवू नये म्हणून संबंध वेगळा आहे. तसं तोच दृष्टांत देऊन सांगतात की दोष नसताना अध्यास घडतो, म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. प्रथम सादृश्य दोषा वाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवितो. बरं का, त्यांनी 3 विचार मांडले. लोभ भयादी दोष प्रमात्याच्या ठिकाणी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष आहे, आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष आहे. 3 ठिकाणी 3 दोष सांगितले पूर्वपक्षाने. हाय पुढे त्याचा विस्तार केलाय. काय 3 दोष सांगितलेत कुठले? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी, आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य. तिन्हीच्या ठिकाणी 3 दोष सांगितले. त्यातला त्या दोषावाचून अध्यास घडतो. त्यातला पहिला इथं विचार म्हणतात की प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य नावाचा दोष नाही. हे पहिल्यांदा आपण पाहू बरं का. प्रथम सादृश्य दोषा वाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवतो. मग सादृश्य दोष कोणाच्या ठिकाणी सांगितला पूर्वपक्षाने? प्रमेयाच्या ठिकाणी सांगितलं. सांगितलं मी तिथं तिन्हीचा उच्चार केला. पहिला सादृश्य दोष प्रमेयाच्या ठिकाणी कसा नाही. प्रमेय म्हणजे वस्तू. प्रमेय म्हणजे ते लक्षात ठेवा. प्रमेय म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, आणखी गोंधळ नको. वस्तूला प्रमेय म्हणतात. जो पाहण्याकरता प्रवृत्त झाला त्याला प्रमाता म्हणतात. आणि ज्या साधनाच्या द्वारे पाहिलं जातं त्याला प्रमाण म्हणतात. प्रमाण, प्रमेय आणि प्रमाता हे 3 सांगितले. मग तिन्हीच्या ठिकाणी दोष आहे. त्यातला आता प्रमेय म्हणजे वस्तूच्या ठिकाणी दोष नाही. त्या पूर्वपक्षांनी मत मांडलं की प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य नावाचा दोष आहे. सादृश्य नावाचा दोष आहे. कोणता? तर आता आपला विचार चालला, आत्म्याच्या ठिकाणी आपल्याला अहंकारादी बंधाचा अध्यास झाला, असा आपला विषय चालू आहे. लक्षात ठेवा. कशावरती काय चाललं ते लक्षात ठेवा. म्हणजे काय चाललंय आपलं? आत्मा सत्य असताना हा अहंकारादी जगत सत्य वाटायला लागलं. आत्मा सत्य असताना अहंकारादी जगत हे आपल्याला सत्य वाटायला लागलं. वास्तविक जगत सत्य नाही आहे, आत्मा सत्य आहे. त्या पूर्वपक्षांनी मत मांडलं दोन्ही ठिकाणी सादृश्य आहे म्हणून हे तसं दिसतं म्हणतो. त्या ठिकाणी सादृश्य आहे म्हणून भ्रम होतो असं तो म्हणतो, अध्यास होतो असं म्हणतो. आता त्यांनी इथं वर्णन केलेलं आहे. आत्म्याचे ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून होतो.
काय शब्द वापरला इथं? आत्म्याचे ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून होतो. म्हणजे काय? ब्राह्मणादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. आत्मा कुठल्या जातीचा नाही. आत्मा काय जातीचा? आता आपल्याही शरीरात आत्मा आहे आणि स्त्रीच्याही शरीरात आत्मा आहे, बरोबर आहे. पुरुषाच्या शरीरात असलेल्या आत्म्याला आत्मा म्हणतात आणि स्त्रीच्या शरीरात असलेल्या आत्म्याला आत्मी म्हणतात. असं कुठं ऐकले तुम्ही? ऐकले कुठं? नाही का? एकच आहे. हां, त्या शरीरामध्ये असला तर त्या शरीराचे धर्म त्याच्यावरती येत नाही. हां, त्या स्त्रीचं शरीर स्त्रीलिंगी आलं, स्त्रीलिंगी आलं तर कोणी म्हणजे त्याला आत्मी म्हणा ना, त्या ह्याला आत्मा म्हणा, त्याला आत्मी म्हणता येत नाही, म्हणता येत नाही. हां, त्याही शरीरामध्ये आत्मा राहत असला, याही शरीरामध्ये आत्मा राहत असला तरी हां, त्याच्या स्वरूपात काहीही बदल नाही. त्या शरीराचा त्या आत्म्याशी काहीही संबंध नाही, संबंध नाही आहे. तो व्यवहारात संबंध केला जातो, व्यवहारात संबंध केला जातो. आपण मागं पाहून आलो, आकाश घरामध्ये आलं म्हणून मट आकाश, ते आकाश घागरीत आलं घट आकाश, आणि ते घटातही नाही मठात नाही बाहेर आहे त्याला महाआकाश. हां, उपाधीच्या संबंधाने बोललं जातं. हां, इथं उपाधीचा जरी संबंध आला तरी स्वरूपात काहीही बदल होत नाही. कुठल्याही शरीरामध्ये आत्मा राहू दे, त्या उपाधीचा त्या आत्म्याशी काहीही संबंध नाही, काही संबंध येत नाही. मग संबंध कुठला आहे? स्थूल शरीराचा संबंध आहे, स्थूल शरीराचा. हा, शरीराला जात आहे, हा ब्राह्मण जातीचा आहे. कोण? आत्मा का शरीर? हा क्षत्रिय जातीचा आहे. आत्मा का शरीर? शरीर. हा वैश्य जातीचा आहे. आत्मा का शरीर? शरीर. हा शूद्र जातीचा आहे. आत्मा का शरीर? हा, त्या आत्म्याशी काही त्या शरीराचा जातीचा संबंध आहे का? शरीर आणि आत्मा हे एक नाहीत, वेगळे. हा, स्थूल शरीराला जात आहे, स्थूल शरीराला जात आहे. त्याच्यामध्ये एक शरीर आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्याला त्या सूक्ष्म शरीरालाच जीव म्हणतात, त्याला जीवात्मा म्हणतात. ते जातं आणि येतं, बरं. हे शरीर इथंच राहतं, ह्याला जाळतात. हां, आणि ते सूक्ष्म शरीर आहे तेच आपल्या स्वरूपाशी एक आहे असं सांगायचं. हा सिद्धांत आहे, बरं का. हां हां, मग त्याचं तर वर्णन केलं इथं. ब्राह्मणादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. आता सूक्ष्म शरीर कशाला म्हणतात ते कळून घेतलं पाहिजे. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण, 10 इंद्रिय असा 16 समूह, याला सूक्ष्म शरीर म्हणतात. काय सांगितलं? अंतःकरण. हां, किती झाले? झाली की 16? नक्की? बरं. हां, या समूहाला सूक्ष्म शरीर म्हणतात. दिसत नाही, सूक्ष्म म्हणजे ते दिसत नाही हो. हां, अंतःकरण पाहण्याचा विषय नाही आहे, प्राण पाहण्याचा विषय नाही आहे, इंद्रिय पाहण्याचा विषय नाही. आपल्याला डोळा दिसत नाही, हे गोल म्हणजे डोळा नव्हे, त्यात एक आत सूक्ष्म इंद्रिय आहे. हे कानाचा चापा म्हणजे कान नव्हे, बारीक इंद्रिय आहे त्याच्यामध्ये, सूक्ष्म आहे ते. हां, ते पाहता येत नाही. काय अनुमान केलं जातं, ऐकायला का कमी येते? त्याच्यावरती काहीतरी पडदा आलाय. हां, पडदा आलाय. ज्या डॉक्टरनी कानाचं ऑपरेशन केलं त्याला तरी ते श्रवण इंद्रिय दिसलं का हो? नाही, एक अनुमानाने कार्य केलं जातं, बरं का. हां, डोळ्यावरती पडदा आला, डोळ्याला दिसत नाही, पण काय नेमकं डोळ्याचं स्वरूप आहे? सूक्ष्म आहे, बरं का. म्हणून अंतःकरणी सूक्ष्म आहे, पंचप्राणही सूक्ष्म आहेत, आणि 10 इंद्रिय सुद्धा सूक्ष्म आहेत, बरं का. आणि ती राहतात
एकत्र राहतात. जिथं एकत्र राहतात त्या समूहालाच सूक्ष्म शरीर म्हणते. तेच कार्य करतं, हे काही कार्य करत नाही. गाडीला चाका आहेत, गाडीला दरवाजे आहेत, गाडीला हॉर्न आहे, गाडीला लाईट आहे, गाडीला बॉडी आहे, ती काही करत नाही. इंजिन काम करते. काय काम करते? इंजिन काम करते. सगळ्या गाड्या सारख्यात नाही का? वरून काय काय वेगळं असेल गाडीमध्ये. कोण म्हणतं ह्या गाडी सिस्टीम वेगळी आहे, त्या गाडी सिस्टीम वेगळी आहे. इंजिन मात्र एकच असते बरं का. तसं सर्वांचं सूक्ष्म शरीर एकच आहे. हां, माणसाचं तेच आहे, हां, गाढवाचं तेच आहे, मुंगीचं तेच आहे. हां, सूक्ष्म शरीरामध्ये काहीही बदल नाही. स्थूल शरीरात बदल आहे. स्थूल हत्तीचं शरीर मोठं आहे, मुंगीचं शरीर बारीक आहे. हां, सूक्ष्म शरीर सारखंच आहे दोन्ही. ते शरीर स्थूल शरीराने हत्ती मोठा आहे आणि स्थूल शरीराने मुंगी लहान आहे. पण दोघांच्या मध्ये सूक्ष्म शरीर सारखंच आहे. ते सूक्ष्मच आहे ना. हां, कुठलं शरीर असतं तर कुठल्या शरीरात ते सारखंच आहे. हां, शरीर बदललं जातं. शरीरामध्ये भेद आहे. हां, पण सूक्ष्म शरीरामध्ये हां ते वेगळं आहे. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. हां, जातीचा संबंध जो धरला जातो तो या स्थूल शरीराला धरून केला जातो. सूक्ष्म शरीराला धरून जातीचा विचार केला जात नाही. म्हणून या 16 तत्वाला किंवा 16 समूहाला मिळून सूक्ष्म शरीर म्हणतात. आता इथं 16 शब्द आला बरं. याचाच विचार करताना काही शास्त्रकारांनी 17 मानले, काहींनी 19 मानले. ह्यातच फरक केला आहे. अंतःकरण, मन, पंचप्राण आणि 10 इंद्रिय किती झाले? एक वाढलो, 17 झाले. अंतःकरण हे वेगळं मानलं जातं, मन वेगळं मानलं जातं. हां, हे झाले 2 आणि हे पहिले 16, 17 झाली का? म्हणून काहीचं मत आहे 17 शरीर, 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. काही म्हणतात 19 आहे. अंतःकरणातला 4 भाग आहेत ना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. किती झाले? 4. पंचप्राण 9 आणि 10, 19 तत्वाचा मानला जातो. हां, एक ठिकाणी अंतःकरण एक मानल्यामुळं ते होतं 16 तत्वाचं. काही नाही, अंतःकरण वेगळं आणि मन वेगळं मानलेलं आहे, ते म्हणतात 17 तत्वाचं आहे. काय म्हणतात अंतःकरण वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळी आणि अहंकार वेगळा, 19 तत्वाचा आहे. काय मानलं तर काय फरक पडत नाही, एकच आहे सगळं. म्हणून काहींची मत आहेत प्रत्येकाची. काही जण 17 तत्वाचं म्हणतात, काही जण 16 तत्वाचं म्हणतात आणि काही जण 19 तत्वाचं म्हणतात. आहे त्यात ह्याला धरून आहे, फक्त वेगळं वेगळं त्यांनी मांडलेलं. पण ते पुढं कुठंतरी येईल विषय म्हणून तुम्हाला आत्ता सांगितलं. हां, हो, आम्ही तर ऐकले 16 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे, हे 17 कसं का म्हणतात? आम्ही म्हणतो, आपण म्हणतो तेच बरोबर आहे, पण त्यांचंही बरोबरच आहे. त्यांनी थोडंसं त्यात भाग केला, एकत्र केला आणि बाजूला केलं. हां, तुम्हाला जेवायला आमंत्रण दिलं, तुम्ही म्हणजे आमच्या घरचं कोणी येणार नाही, मी एका डब्यातच तुमच्या 5 जणांचं भरून दिलं. एका डब्यातच 5 जण, 4घांचं भरून दिलं. तुम्ही जेवायला आले, पण जेवायला आल्यानंतर मात्र 4 ताटं केली. डब्यात देताना 4घांचं एकत्र दिलं आणि जेवायला घरात बोलवल्यानंतर मात्र 4 ताटं एका डब्यातच भरून दिली होती. पण इथं 4 जण आल्यानंतर ती वेगळी केली. काय फरक पडला? हां, 4घांना जेवण दिलेलं 4 एका डब्यात ते एकच आहे आणि तीच तुम्ही इथे स्वतंत्र जेवायल्यानंतर ताटामध्ये वेगळं केलं. तसं 4ला धरून केलेलं अंतःकरण एकच आहे आणि त्याचे 4 भाग वेगळे वाटले की 4 ताटं झाली. चित्त, बुद्धी, मन, अहंकार. म्हणून 19 तत्व मानले जातात. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा 16चा समूह. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते, बरं का?
आता इथं आपण किती जण आहोत? हां, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, पण सर्वांचं सूक्ष्म शरीर एकच आहे. मग कोणाची शंका येईल मनात, हे आम्हाला पटणं काय लोक मान्य करत नाहीत. सर्वांचं सूक्ष्म शरीर काय, तर माझी बुद्धी आणि तुमची बुद्धी सारखी कुठे आहे म्हणतात लोक. माझ्या मनात आलेला विचार तुमच्या मनात आहे का? तुमच्या मनात आलेला विचार माझ्या मनात आहे का? मग तुम्ही सारखं कसं म्हणता? असा काहींचा वाद आहे बरं का. हां, मला चष्मा लागला, तुला थोडा चष्मा लागलाय. डोळे सारखेच आहेत, तुमच्या डोळ्याला मंद दिसतं, माझ्या डोळ्याला स्पष्ट दिसतं. मग तुम्ही सारखंच कसं काय म्हणता? हा कर्माचा फरक आहे. तुमचं कर्म भिन्न, माझं कर्म भिन्न, यांचं कर्म भिन्न. कर्माप्रमाणे तुमच्या मनातले विचार वेगळे, कर्माप्रमाणे माझ्या मनातले विचार वेगळे, कर्माप्रमाणे तुमच्या मनातले विचार वेगळे. प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न आहे, सूक्ष्म शरीर एकच आहे. आणि ती भोगायला लागते. आणि ती भोगायला लागते. या शरीराला ही भोगण्याकरता दिली ही बॉडीवरची. काय ॲक्सिडेंट झाला तर इंजिनला काय होत नाही, पुढची बॉडी चुक्काचूर होते. म्हणून ॲक्सिडेंटमध्ये मेला तर हातापायाचे तुकडे होतात. सूक्ष्म शरीर तसंच राहते, त्याला काय होत नाही. त्याला काय हिरीत टाकलं तरी काय होत नाही, त्याच्यावर दगड टाकला तरी काय होत नाही, त्याला भोकसलं तरी काय होत नाही, त्याला जाळलं तरी काय होत नाही. ते अलिप्तच असते बरं का. या शरीराशी ते तादात्म्य पावल्यामुळे सुखदुःखाची जाणीव होते. नुसती गाडी तयार केली, त्यात इंजिन घातलं नाही, काय उपयोग नाही. इंजिन न घालता गाडी ठेवणं म्हणजे मड. हे सूक्ष्म शरीर जातं निघून. मेला म्हणजे काय झालं? सूक्ष्म शरीर त्या देहातून निघून गेलं. मग ते कुठे गेलं? दुसऱ्या देहात गेलं. कुठं जातं ते? त्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ते जात नाही. या गाडीतून उतरले, पण दुसरी गाडी मिळेपर्यंत तुम्ही स्टँडवरतीच उभे आहात ना. एका गाडीतून उतरली का? उतरल्या गाडी ह्या गाडीतून उतरलो, तासभर मला स्टँडवरती उभं राहावं लागलं. मग कुठं होता तोपर्यंत तुम्ही? ह्याही गाडीत नाही त्या गाडीत नाही, मध्येच होता. जोपर्यंत त्याला गती मिळत नाही तोपर्यंत मध्येच फिरते. म्हणून वर्णन केले, ज्या दिवशी प्राण जातो म्हणजे मरण येतं ना, ते सूक्ष्म शरीर जातं आणि ते 10 दिवस फिरत असते. 10व्या दिवशी त्याला जागा मिळते बरं का. कुठं जायचं पुढं ते. मग 10 दिवस ते पाळावं लागतं. मग 10व्या दिवशी त्याची शांती कर का, आता त्याला जागा मिळायला कुठल्या तरी शरीरात मिळाल्या, त्या दिवशी आता पिंडदान करायचं, त्याला आता शांत करायचं. तो मग ते मध्येच फिरत असते. ह्या इष्टीती नाही, त्या इष्टीती नाही. लक्षात. सूक्ष्म शरीरावरती सगळं अवलंबून आहे. पण आज आम्ही बोलताना सगळं स्थूल शरीराला धरून बोलतो. मी ब्राह्मण आहे, मी साळे आहे, मी कोष्टी आहे, मी माळे आहे. शरीर मायाच्या जाती जन्माला आलं का सूक्ष्म शरीर आलं? शरीर आलं. मग सूक्ष्म शरीरावरती जर धर्म काय नाहीत तर आत्म्यावरती धर्म कुठून येतील? म्हणून सादृश्य दोष लागू पडत नाही हे सांगायचं इथं पुढे. दोषाचा संबंध आला त्या स्थूल शरीराशी. सूक्ष्म शरीराशी त्याचा संबंध काही नाही. आणि आपल्या कारण शरीरामध्ये आत्मा राहतो, त्याच्याशी सुद्धा त्याचं काही संबंध नाही. मग सादृश्य कुठं आहे? स्थूल शरीराला धरून तुम्ही बोलताय हो हा ब्राह्मण आहे, पण सूक्ष्म शरीर कुठल्या जातीचं नाही ना. त्याचं कर्म होतं तोपर्यंत ते ब्राह्मणाच्या जातीत होतं. त्याची जाती बदलते. मागच्या जातीत तुम्ही कोणत्या जन्मात होता, कुठल्या जातीत होता माहिती आहे? नाही, जाती बदलते. पुढं देह पडल्यानंतर जात कुठली सांगता येत नाही. हाच देह मिळेल का नाही याचा भरोसा नाही, जात कुठली याची. हो. म्हणून सादृश्य, जातीचं सादृश्य कुठल्या जन्मात लागू पडत नाही हे सांगायचं आहे. इथं काय सांगायचं आहे? प्रमेय. प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष आहे. आपण स्थूल शरीराला धरून बोलतोय,
आत्म्याच्या ठिकाणी या जातीचा संबंध काहीही नाही, काही नाही. आणि ती जर लागू पडत नाही तर सादृश्य दोष तुम्ही प्रमेयाच्या ठिकाणी मानता कसा, असं पूर्व पक्षाला सांगतायत. येतं लक्षात ना? माझं ती सांगून 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 कसा कोरडा व्हायचा, ताण लागायचे, तुम्ही नाही म्हणायचे. असं होणे. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा 16चा समूह. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच आहे. जेवढी जगामध्ये शरीर आहेत ती अनंत आहेत. स्थूल शरीर बरं का, अनंत आहे, त्याचं गणित नाही बरं का. म्हणून प्रत्येक शरीरामध्ये मात्र सूक्ष्म शरीर एकच आहे. आत्मा नित्य असून सर्वव्यापक आहे. काय सांगतात? आत्मा नित्य असून सर्वव्यापक आहे. सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. त्या जातीचा संबंध सूक्ष्म शरीराशी लावता येत नाही आणि आत्मस्वरूपाशी लावता येत. हे थांबतं कधी? त्याकरता हे शिकायचं आपल्याला. जोपर्यंत त्या सूक्ष्म शरीराचा नाश होत नाही तोपर्यंत आपले प्रवास थांबणार नाहीत. गाडीतलं डिझेल संपत नाही तोपर्यंत या सूक्ष्म शरीराचा बाद कधी होईल? ब्रह्मज्ञानाने होईल. ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल त्या दिवशी. कधी होईल काय माहिती नाही. कधी होईल काय माहिती नाही. अभ्यास करत राहायचं, ऐकत राहायचं, करत राहायचं. ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्या सूक्ष्म शरीराचा बाद होतो. ते सूक्ष्म शरीर न राहता त्याचा निश्चय होतो मी आता सच्चिदानंद स्वरूप आहे असं ज्या दिवशी कळेल त्या दिवशी ते त्याच्यामध्ये लीन होतं, ते स्वतंत्र राहत नाही. पण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते आपल्याला ताप दिल्याशिवाय राहत नाही. नुसतं ताप नाही, ते सारखं जन्माला घालतं. जन्माला घालून रोज कटकटी आपल्या पाठीशी लावतं. उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय कटकटी आहेत सांगायचं म्हणलं तर महाभारतासारखा मोठा ग्रंथ निर्माण होईल. म्हणून जातीचा संबंध आत्मस्वरूपाशी नाही, सूक्ष्म शरीराशी नाही, स्थूल शरीराशी आहे. आमचा विचार चाललाय अध्यास कुठं घडतो? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. तिथं सादृश्यच नाही तर अध्यास घडेल कसा? आलं लक्षात? एवढाच विचार आपण थांबूया. एक विचार आपण कोण घे पण आणखी हा विचार आम्हाला पुढच्या वेळी आणखी सांगायला पाहिजे गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना. म्हणून एक विचार इथं सांगितला. 3 दोषाचा विचार मांडलेला आहे. म्हणून प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष लागू पडत नाही. कसा पडत नाही त्यांनी आपल्याला विचाराने पटवून दिले. तेव्हा थोडं काय लक्षात ठेवा. पुढच्या वेळी विचारल्यानंतर बरोबर सांगा. सांगितल्यावर तुम्हाला 1-1 रुपये बक्षीस दिला जाईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.